राजा कशाला म्हणतात, राजाचं कार्य काय, राजा म्हणजे काय. त्या राजानं जर आपली सत्ता प्रजेच्या हवाली केली, प्रजेच्या हाती दिली, तर खरंच ते राज्य राज्य म्हणून राहील का. त्या राज्याचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही. त्याच प्रकारचा आजचा आपला हा एक विषय निवडलेला आहे. हा विषय आपल्या समोर सादर करण्यापूर्वी सर्व बंधू भगिनींना साष्टांग नमस्कार. काय मित्रांनो, जर राजानं प्रजेच्या हाती सत्ता दिली, प्रजेच्या हातात व्यवहार दिले, प्रजेच्या हातात कारभार दिला, तर ते राज्य धुळीस मिळाल्याशिवाय राहणार नाही. त्या राज्याचा राज्यकारभार प्रजेला जमणार नाही, कारण त्यासाठी जातीवंत राजा लागतो ते राज्यकारभार चालवण्यासाठी. त्याच प्रकारचा आपला घरचा सुद्धा कारभार चालवण्यासाठी एक मेन माणूस लागतो, प्रतिष्ठित माणूस लागतो, कुटुंब प्रमुख लागतो, की त्याला त्या सगळ्या जबाबदाऱ्या समजल्या पाहिजे, त्याला तो कारभार चालवता आला पाहिजे, त्याला तो व्यवहार जमला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत असून सुद्धा आपण आपल्या माणसानं माणसाच्या खांद्यावर असलेला सर्व कारभार, त्याच्या हातात असलेला सर्व व्यवहार आपल्या घरच्या बाईच्या स्वाधीन केलेला आहे. कितीतरी कुटुंब असे तुम्ही बघत असाल, बघितले असतील, की खूप साऱ्या ठिकाणी माणसानं सर्व कारभार, सर्व हक्क अधिकार, सर्व व्यवहार हे घरी लक्ष्मीच्या हवाली केलेले आहेत, बाईच्या हवाली केलेले आहेत, बायकोच्या हवाली केलेले आहेत. त्या घरचा सर्व कारभार ती बाई सांभाळते. घरामध्ये लागलं असलं नसलं ती बाई भागवते. मग प्रत्येक काम, प्रत्येक व्यवहार, प्रत्येक सुख दुःखाचा टाईम सुद्धा ती एकटी माऊली वाटून घेते आणि त्या घरचा कारभार चालवते, त्या घरचा व्यवहार चालवते. मग आपण माणूस असून, आपल्याला सर्व गोष्टीची जाण असून, माणूस शब्द आदुकर आहे, नंतर बाईचं नाव येतंय. मग जर माणसाकडे एवढी मोठी कुवत असताना, माणसं सुशिक्षित असताना, माणसं प्रतिष्ठित असताना, माणसं मान सन्मानित असताना, मग बायकोच्या हाती कारभार कशासाठी, हा प्रश्न तयार होतोय. बायकोच्या हाती सत्ता कशासाठी. बाईची जातीचं रक्षण करणं हे माणसाचं परम कर्तव्य आहे. ती आपली बायको आहे, आपली अर्धांगिनी आहे, आपली कारभारीण आहे, आपली पत्नी आहे, आपली भार्या आहे. तिचं रक्षण करणं हा प्रथम आपला हक्क आहे, प्रथम अधिकार आहे. मग हे सगळे कामं आपल्या हाती असताना फक्त व्यवहारच आपण करू शकत नाही का. आपण एवढे सुशिक्षित असताना, आपण एवढे हुशार असताना, आपण एवढे शहाणे असताना, सगळे कामं आपण बाजूलाच सोडून आपण आपला जो व्यवहार आहे हा व्यवहार बाईच्या हाती सुपूर्त करतो. त्या माऊलीची इच्छा नसताना, तिला व्यवहाराचं ज्ञान नसताना, तिला व्यवहारात काही माहीत नसताना, तरीही तिच्यावर तो व्यवहाराचा गाडा थोपावल्या जातो. तो रगाडा तिला जमा करावा लागतो आणि तिला तुटकं मुटकं करता 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 ती त्या व्यवहारात तरबेज होऊन जाऊन तिला पूर्ण घराचा कारभार सांभाळावा लागतो, इच्छा नसताना. आणि माणूस हा सर्वची सर्व कामं तिच्यावर लादून हा मोकळा होतो, पाटलासारखा हिंडायला, इकडं तिकडं राजासारखा अमुक तमुक. हा सगळा बाईच्या जातीनं हा भार सांभाळल्यामुळं माणूस मोकळा झालेला आहे. कुठलीच माय माऊली आपण होऊन कुठलाच कारभार घेत नाही, हे मला माहिती आहे. पण ही मनुष्य जात इतकी बावळट होत चालली, इतकी अज्ञानी होत चालली, याच्या सुशिक्षितपणाचा लवलेश सुद्धा बाकी राहताना दिसत नाही. साध्या साध्या गोष्टी शून्य होत चाललेल्या आहेत. कारभार माणसानं करावा,
व्यवहार माणसानं करावा. बाईच्या जातीकड निसर्गानं लावून दिलेली कामं आहेत, समाजानं लावून दिलेली कामं आहेत. जे कामं बाईला शोभतात ते काम तिलाच शोभतात आणि तिनंच ते करावे. माणसाच्या जातीसाठी सुद्धा निसर्गानं लावून दिलेली रीत आहे, निसर्गानं लावून दिलेली कामं आहेत, समाजानं लावून दिलेली कामं आहेत. ते कामं त्या माणसानंच करायची. कुठलेही कामं कोणाला द्यायचे आणि कोण करत बसायचे याला व्यवहार म्हणता येणार नाही. तो जास्त काळ टिकणार नाही आणि टिकला तरी तो असा तटस्थ असणार नाही. म्हणून सांगणं आहे, माय मावल्या म्हणतील तुम्ही स्पष्ट सांगताय की बाईच्या हातात कारभार द्यायचा नाही. मावल्या हो, कारभार घर सांभाळणं, व्यावहारिकदृष्ट्या घर सांभाळणं हे माणसाचं काम आहे आणि कौटुंबिकरित्या घर सांभाळणं हे तुमचं काम आहे. घराच्या आत तुम्हाला काय पाहिजे, काय लागतंय, काय नाही लागत हे आपल्या पतीकडे मागणी करा. त्यानं जर नसन ऐकलं त्याच्यावर तुम्ही ॲक्शन घेऊ शकता. पण त्याचा रोल आहे की तुम्हाला जे जे लागतंय ते त्यानं पुरवायला पाहिजे. आणि माणसानं सुद्धा आपली बायको आहे, आपल्यासाठी ती आपल्या घरात आहे, आपल्या कुटुंबातला एक सदस्य आहे, आपल्या संसाराच्या गाड्याचं एक चाक आहे, आपल्या सुख दुःख वाटून घेणारा एक व्यक्ती आहे. तिचं रक्षण करणं परम कर्तव्य मानलं पाहिजे. तिला काय काय लागतंय, काय काय नाही लागतं, तिचा नाद असन, तिचा छंद असन, तिचं देणं घेणं असन, अलंकार असतील, सुखदुःख असन, हे सर्वची सर्व माणसानं भागवलं पाहिजे. नाही तर आता नजरेनं दिसतंय कितीक मंडळी व्यसनात धीन झालेली आहे. घरात बायको कुठं जाते याचा पत्ता नाही, बायको कुठून येते याचा पत्ता नाही, घरात पैसा कुठून येतो याची माहिती नाही, घरातला पैसा जातोय कुठं याचं ज्ञान नाही. पिऊन टोंग, काहीच नाही. लेकरं शिकतेत का भीक मागतेत याचा मेळ नाही. मुलीचं लग्नावर आली का लग्न झालं याचं मेळ नाही. मग हा इतका जायल माणूस काय म्हणता येईल याला? या माणसासाठी एकच वापरल्या जाईल शब्द की असे माणसं बेवडा असल, गंजाटी असल, वरली मटका जुगार खेळणारा माणूस असल तर याच्या हातात सत्ता त्या मावल्यानं ठेवायला नाही पाहिजे. याच्या ढोंगावर लात मारून याला घराच्या बाहेर काढून दिलं पाहिजे. हा संसाराच्या कामाचा नाही, हा कुटुंबाच्या कामाचा नाही, हा फक्त भाकरी खायच्या कामाचा आहे आणि तिकडं बाथरूम खराब करण्याच्या कामाचा आहे. ज्या ज्या ठिकाणी, ज्या ज्या घरी माणूस सक्षम असल, शहाणा असल, हुशार असल, हिम्मतबाज असल, व्यावहारिकदृष्ट्या ज्ञान असल, अशा माणसानं, निर्व्यसनी माणसानं हातातला कारभार हा स्वतःच्या हातात ठेवावा. कधी कधी असं घडतंय की बाईच्या हातात सत्ता दिल्या जाते आणि नंतर हा माणूस बाईच्या पुढं भीक माग्या बनतो. बाईच्या हाती सत्ता गेल्यावर जेव्हा तुम्ही भीक मागे बनता, बाई पुढं हात पसरता, मला आज 10 दे, उद्या 20 दे, परवा 100 दे, हे काम माणसाचं नाहीच आहे. त्याच्यामुळं तुम्हाला सांगणं आहे की या छोट्या छोट्या कारणामुळं घरामध्ये वाद तयार होतात आणि वाद कधी कधी विकोपाला जातात. कधी कधी विकोपाला गेलेले वाद हे फारकतपर्यंत, डिवोर्सपर्यंत पोचून जातात आणि नंतर दोन्हीही पक्षाकडून स्वतःच्याच संसाराचा नाश होतो. सांगणं तात्पर्य एकच आहे की आपण सक्षम असताना, माणूस सक्षम असताना माणसाच्या हातात घराची सूत्र असावीत. जितकी मंडळी घरातली प्रतिष्ठित, घरातल्या कौटुंबिक, घरातल्या वरिष्ठ माणसाला, मुख्य माणसाला जेवढी घाबरते तेवढी घरातली मंडळी त्या आईला घाबरत नाही, त्या माईला घाबरत नाही. लेकरं ते ह्या बोटाचा ह्या बोटावर लेकरं त्या माईला थुका आणतात.
तिला काही समजत नाहीत. लेकरं फक्त बापाला घाबरतात म्हणून घराचा कारभार हा माणसाच्या हातात असला पाहिजे. जगसुद्धा, गल्लीसुद्धा, जिकडं तिकडं जेवढे माणसं असतील तेवढ्या माणसाला माणूसच तोंड देऊ शकतो. बाई तोंड देऊ शकत नाही. बाईचं तोंड देणं वेगळं असतंय, माणसाचं तोंड देणं वेगळं असतंय. आपल्या बायकोनं घरात जे लागन ते निमूटपणे सांगायचं, घरात आणून टाकल्या जाईल. पण याच्या दारात जायचंय, त्याच्या दारात जायचंय, याच्या पुढं नतमस्तक व्हायचंय, त्याच्या पुढं नतमस्तक व्हायचंय, ह्या गोष्टी सोडून द्या. बायकोला बायको सारखं वागवा, पत्नीला पत्नी सारखं वागवा. तिच्या हातात सत्ता देऊन तिला लोकाच्या लाचाऱ्या करायचं सांगू नका. तिच्या हातात सत्ता देऊन तिला कुठं नेऊन पोहोचवू नका. तुम्ही माणूस आहात, तुम्ही माणसासारखे वागा. बाईची जागा बाईसाठी शेप ठेवा, माणसाची जागा माणसासाठी राखून ठेवा. तुम्ही बाईच्या हातात कारभार देऊन टाकता, तिच्या डोक्याला टकटक देऊन टाकता, तिच्या डोक्याला ताण देऊन टाकता, तिच्या डोक्याला टेन्शन देऊन टाकता. हे व्यवहाराचे कामं टेन्शनचे तुम्ही सांभाळा. तुम्ही माणूस आहात ना, मग हे व्यवहाराचे कामं तुम्ही सांभाळा. काहून व्यवहार तुम्हाला जमत नाही का? तुम्ही सुशिक्षित नाही का? तुम्ही इतके पण अडाणी आहात का की तुम्हाला घरचा कारभार चालवता येत नाही का? तुम्ही त्याच्यातून अंग काढून घेताय का? तुम्ही त्याच्यातून हटकून बाजूला राहायचा प्रयत्न करता? तुम्ही हरामी आहात का? हा जो कारभार असेल, हे जे कार्य असेल, हे कुटुंबातलं काम असेल, हे माणसानं माणसाकडे ठेवावं एवढं मला वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय? माणसानं माणसाकडे ठेवलेलं चांगलं किंवा बायकोच्या स्वाधीन केलेलं चांगलं का लेकराच्या स्वाधीन दिलेलं चांगलं? घर कुटुंब एकत्रित राहील, चांगलं चालल. केव्हा चालन? बायकोच्या हातात सत्ता दिल्यानंतर घर चांगलं चालल का मुलांच्या हातात सत्ता दिल्यानंतर घर चांगलं चालल का आपल्या हातात सत्ता ठेवल्यानंतर घर चांगलं चालल? जो घर चालवतो तो. घर चालवणं एवढं साधं नाही. घर चालवायचं म्हटल्यात त्याला वाघाचं काळीज लागतंय. घर चालवणं, व्यवहार चालवणं, हा कारभार चालवणं हे आंडू पांडूचं काम नाही. पण ते काम तुम्ही त्या मावल्याकडे देता आणि त्याच्या डोक्याला टेन्शन देता, त्याच्याशीच भांडणं करता, त्याच्याशीच कल्ला करता, त्याचीच आय बहीण करता. माय मावले हो, तुम्ही बी नवऱ्याकडून आय बहीण करून घेतल्यापेक्षा ती सत्ता, तो कारभार, तो व्यवहार तुम्हीच सांभाळा म्हणायचं. आम्हाला गरज नाही. आम्हाला घरामध्ये लेकरा बाळ, स्वयंपाक पाणी, झाडलोट, अमुक तमुक याच्यातच आमचा येळ जातोय, आमचा रोज जातोय, आमचा दिवस जातोय. एवढं आमच्या मागं काम असताना आम्ही हा परत व्यवहाराचा तगादा आमच्या डोक्यावर कशासाठी घ्यायचा? म्हणून मावल्या हो, आपला नवरा जर खरंच माणूस असेल, व्यवहारिक असेल, त्याला कुटुंबाचं ज्ञान असेल, तो जुगार, मटका, वरली, दारू, गंजाट्या पंजाट्या नसेल तर कारभार त्याच्याकडे ठेवा. तुम्ही कारभारासाठी त्याच्या पुढे हात पसरूच नका. तर म्हणता येईल लक्ष्मी. कारण कारभार करणं, घर चालवणं एवढा साधा खेळ नाही. तुमच्या नाकीनं येईल. नाही तर तुम्ही बघा, साधा खेळ नाही हा. फक्त जो माणूस वाईट वळणानं जाणार आहे, वाईट वर्तणुकीचा आहे, नसडे आहे, अशा माणसाकडून घर काम होत नाही, घर संसार धकत नाही, कुटुंबाचा व्यवहार होत नाही, कार्यभाग सांभाळला जात नाही. त्या माणसाच्या हातात सत्ता न ठेवता ती सत्तेचा गाडा, त्या सत्ताची चाबी, त्या सत्तेची गुरकिल्ली माय मावल्यानं आपल्याकडे ठेवावी. चला मित्रांनो, फक्त एवढंच सांगणं होतं की माणसानं माणसासारखं वागा. जी सत्ता आहे, जी माणूस जन्मल्यानंतर देवानं आपल्याला माणूस कशासाठी बनवलंय, पृथ्वीवर कशासाठी पाठवलंय, माणूस म्हणून जागा. माणसाचे कर्तव्य जे ते कर्तव्याला जागा. तुमच्या हातानं काय काय कामं करायसाठी
तुम्ही माणूस म्हणून जन्मलात, हे कामं तुम्हाला करावं लागणार आहे. जर तुम्हाला ते कामं करता येत नव्हती, तर मी तो देवानं चूक केली असेल, की तुमच्याकडून ते कामं होत नाहीत. तुम्हाला बाईचं बनवलेलं बरं आणि खरंच पुढच्या जन्मात तुम्ही बाईच बनसाल. आणि त्या माऊलीने एवढं हिरिरीनं व्यवहार केला ना, पुढच्या जन्मात ती माणूसच बनन आणि तुम्हाला बायको करून घेईल. साधी गोष्ट नाही. चला ठीक आहे मंडळी, तुम्हाला आपला हा एक प्रसंग कसा वाटला, की माणसानं कारभार माणसानं सांभाळावा, बाईनं घरातला कारभार बाईनंच सांभाळावा. चला, तुम्हाला कसं वाटलंय? आवडलं असेल लाईक करणे, आपल्या मित्राला शेअर करणे, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणे. चला भेटू दुसऱ्या व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.